इथं एवढा पाठ पण घेऊ शकतो आणि एवढं छटाकभर बोर्ड, पण ते फायदा नाही त्यामध्ये. ठीक आहे, पहिला तरी प्रश्न राऊंड बघा. आणि माझा क्लास अटेंड करताना पेशन्स नेहमी पाहिजे. हाय इंटेन्सिटी रेनफॉल फॉर अ शॉर्ट ड्युरेशन काही कामाचं नसते, ते आपण समोर शिकू. चला आलं वाटतं नाही, याच्या पहिले झालं नाही असा. ठीक आहे, चला लेट स्टार्ट. हा लाईट मगाशी चालू होता का? चला झूम कर सकता है कि ये दिख रहा है ना? बघा इकडे. हाँ तू कर थोडं, एकदम थोडंसं कर. क्लियर आहे? हा बस ठीक आहे. चल ते लाईन आहे थोडंसं. हा बघा इकडे काय ते याचा दिलं. हे लाईन झाल्यावर मी जो सांगितलं ह्याच्यावर बघा, स्टिफनेस मॅट्रिक्स सांगितलाय आणि फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फाइंड करणार. आपल्याला काही फरक नाही पडत काय सांगितलं आणि काय नाही. बघा त्या हार्टच्या जागी फक्त काय दिलं, के दिलाय. ठीक आहे ना? आता आहे ना हे घे, एवढं घे वरतं बस. हा घे बस, थांबून जा. बघा इकडे काय दिलाय, वन बाय हार्ट घ्यायचं. हा दिलाय क्वेश्चन, वी नीड टू फाइंड द आन्सर. सोपा आहे. वन बाय काय घ्यायचं, हार्ट. वन बाय घेतला हार्ट इंटू ए काय बघा, 12 पंच मायनस 16, 60 मायनस 16 काय ते 44, के इंटू 44. आता या जागी राहते खूप मोठा चॅलेंज. बघा यू विल गेट कन्फ्यूज की काय घ्यायचं आणि काय घ्यायचं. काही नाही. अभिषेक धामणकरचं काय झालं, धामणकर अभिषेक, आणि जे लोक बीसी होते ते राहिले बीसी, आणि ते तर लक होतं की या जागी दोन्ही पण सेम दिलं. म्हणजे जर समजा तुम्हाला त्याही जागी घेणं ते तुम्ही सोडतात ते जरा सॉल्व, तर -4 आणि -4 देतो. पण बघा काय ना उत्तर ते 44 के. अभिषेक धामणकर अभिषेक, आणि जे लोक बीसी आहे ते नेहमी निगेटिव्ह राहिले. हा तर एकदम साधा प्रश्न, पण काही लोकांना हाय टॅकल मे बी नसणार झाला. समजलं ना? समजलं? चला व्हेरी गुड. आता आहे ना एक 2018चा पण एक प्रश्न आय थिंक सेमच आहे वाटते. 4th नंबरचा आहे 2018 मध्ये 4th नंबर आहे ना. बघा बेटा तिकडे. आता काय स्टिफनेस मॅट्रिक्स सेमच आहे, त्यांना केलं काही रॉकेट सायन्स नाही आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स दिलाय आणि काय काढायचं आहे, फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स काढायचा आहे. मी तुम्हाला थेरी पासून पण शिकू शकलो राहतो. पहिले 2 पेज थेरी लिहून द्या आणि मग शिकवा. पहिले टफ पार्ट घ्यायचा करून मग सोपी घ्यायचा करून. स्टिफनेस मॅट्रिक्स आता हे तुम्ही पण शकता करू. इथं फक्त एकच चूक होऊ शकते, तुम्ही फक्त याला रिव्हर्स टाकता करून आणि ए न मल्टिप्लाय करायचं राहून जाते. क्वेश्चन काय आहे, हार्ट ब्रॅकेट ए बी सी डी, आन्सर काय आहे 1 बाय हार्ट इंटू ए इंटू धामणकर अभिषेक बीसीचा बीसी. आता बघा करा, ते का दिलंय हार्ट. हार्टला रिव्हर्स घेऊ पूर्ण करून L/2EI. ठीक आहे ना? काय आहे L/2EI. आता फक्त इथं थोडीशी काळजी घ्यायची. आलाय 2 × 2 4 -1 आणि हे काय -1 -1 काय होते 1. 4 - 1 3. व्हॉट इज A? A is 3. आणि ते रिव्हर्स काय मारून धामणकर अभिषेक हे करून. आणि बघा आता त्यांचं लॉक होतं की जे बीसी लोक पहिले मायनस होते ते काय झाले आता प्लस झाले. हे समजत आहे का? मायनस प्लस होऊन ते. ठीक आहे. काय आहे उत्तर बघा. 3 वाला तर नाहीच आहे, 2 वालाही नाही आहे. ठीक आहे. काय ना मग, आणि ते येऊ शकतच नाही. मग काय उत्तर 2 to 1 1. 2 मार्क डायरेक्ट
अकाउंट मध्ये जमा होऊन जाते. हा एवढा सोपा टाइम होता आणि मे बी पुन्हा याही साली येऊ शकते, पण त्याचे चान्सेस थोडे कमी आहे, कारण मागच्या 2 वर्षी तो प्रश्न येऊन गेला. काहीच नाही, जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला तुम्ही रिव्हर्स घ्या. हे मी ट्रिक सांगितली, लॉजिक एक लक्षात ठेवा. तुम्ही हा प्रश्न 5 मिनिटात सॉल्व्ह केला का 5 सेकंदामध्ये भेटणार आहे 2च मार्क. तर ज्या जागी कन्सेप्ट लागते त्या जागी कन्सेप्ट लावायचे, ज्या जागी ट्रिक लागते त्या जागी ट्रिक लावायची. ठीक आहे. आता आपण पहिले फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स पाहून घेतला. आपण फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स पाहून घेतला. आपण त्या दोघांमधलं ट्रान्सफॉर्मेशन पाहून घेतला. आता आपण स्टार्ट करूया स्टिफनेस मॅट्रिक्स, जे खूप लोकांना टफ जाते. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आणि हे बंद करून दे. आणि माझ्या क्लासेस नेहमी स्लॉट प्रत्येक तास 3 ते 4 तासाचा राहते, तर तेवढं पेशन्स पाहिजे. त्याचं रिझन आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये त्या दिवशी 4 तास फुल माइंड ऍक्टिव्ह ठेवत असते. ठीक आहे, काय तास आहे? आता आपण चालू करूया स्टिफनेस. बघा तिकडे, बघा तिकडे स्टिफनेस मॅट्रिक्स. आता आपला इथं संबंध राहील फोर्स सोबत. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, इथं डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये घुसायचं नाही. आपण येऊ आता स्टिफनेस वर. बघा इकडे स्टिफनेस मॅट्रिक्स, फोर्सचा संबंध आहे. स्टिफनेसचा सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन काय? के. ठीक आहे, मी सांगितलं पहिले कोणत्या प्रकारे लिहायचं राहते. के के म्हणजे तुमचा संबंध का बेटा? आता फोर्स सोबत संबंध आपला हा काय सोबत आहे? फोर्सच्या सोबत आहे. ठीक आहे. आणि आपण व्हॅल्यू ऑफ डेल्टा काय पुट असतो इथं हे करून 1 डेल्टा 1 किंवा थीटा 1. जसं मी तुम्हाला त्या जागी डायरेक्ट ट्रिक सांगितली की डायरेक्ट त्या मॅट्रिक्स मध्ये स्लोप डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले लिहून P1 आणि M1 डायरेक्ट टाकून द्यायचं. ठीक आहे. आता येऊ आपण याच्यावर. स्टिफनेस म्हटलं म्हणजे फोर्स वर पहिले याचा. ठीक आहे, स्टिफनेस म्हणजे काय? फक्त फोर्स. आता जाऊ आपण समोर. आणि हे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तरी माझं काम आहे डबल सांगणं. आपण आता इथं आपण 2-3 टाईपचे पाहूया. हे मी पूर्ण लिहिल्यावर तुम्ही लागेल तर व्हिडिओ स्टॉप करून एक वेळा पाहून घेता. बघा इकडे पहिली केस घेऊ आपण. ठीक आहे, जे नेहमी राहते, जे नेहमी लोकांना त्रास देते, म्हणजे खूप साऱ्या लोकांना स्टिफनेस मॅट्रिक्स खूप जास्त त्रास देते. आता हे जर समजा कॅन्टी, हा जर आपला फिक्स बीम. ठीक आहे, हा आहे आपला फिक्स बीम. आता इथे एकदम डोकं लावायचं. याच्यामध्ये स्टडी आहे करणं फोर्सेसचा आणि मुवमेंटचा. इथं मग 1 युनिट कशाला घ्यायचं? इथं 1 युनिट घ्यायचं तुम्हाला डिफ्लेक्शनला किंवा स्लोपला. चला आता मी इथं नाव नाही लिहिता. जेव्हा तुम्हाला जर नाव लिहायचं तर तुम्ही लिहू शकता, कारण जेव्हा हा चॅप्टर शिकवला जाईल तेव्हा याला 9 तास जाणार. तर बघा इकडे असं समजा की राईट एंड ऑफ द फिक्स बीम इज सीन बाय 1 युनिट. कितीनं सिंक झाला तो? 1 युनिट न. डेल्टा इक्वल टू 1. इथं लिहून नाही देत, पण तसं मी तुम्हाला आता इथं सांगतो. पहा इकडे काय येतं, कन्फ्यूज नाही व्हायचं. फ्लेक्सिबिलिटीच्या वेळेस तुम्हाला काही घंटा घेणं देणं नव्हतं. तुम्ही कुठं फोर्स लावताय आणि किती 10 डायरेक्शन ही डिफ्लेक्शन झालं, तुम्हाला त्याचा काही फरक पडत नव्हता. म्हणजे जर तसं प्रॅक्टिकली जर पाहिलं तर तुम्हाला ताकद चेक करणं तर काय
ज्या डायरेक्शननं तुम्ही फोर्स लावणार त्या डायरेक्शननं डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे होतं. फ्लेक्झिबिलिटी आणि स्टिफनेस मध्ये खूप लहानसा फरक आणि ज्या जागी खूप लोक चुकतात किंवा ते मे बी त्याला प्रॉपरली रीड नाही शकत करू. फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्ही फोर्स कुठेही लावा, तुमचा एंड एकदम फ्री राहते. व्हर्टिकली रोटेट व्हायला सरळ झाला त्याला काही फरक नाही पडत. पण स्टिफनेस म्हणजे काय बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं स्टिफनेस म्हणजे काय असते, ताकद. ताकद म्हणजे काय, तुम्ही ते बघितलं गेम टग ऑफ आय थिंक वॉर, ते रोप वगैरे ओढावे लागते, तर त्यामध्ये ताकदचं रिप्रेझेंटेशन राहते. आता या जागी पहा, इकडे एकदम सोपा प्रश्न आहे. टग ऑफ वॉर मध्ये काय, आणि तुम्हाला याच गोष्टी समोर इथे लक्षात, टग ऑफ वॉर मध्ये आपली ताकद चेक होते माहिती तुम्हाला. एक स्टेप पण जेव्हा आपण समोर किंवा आपण म्हणजे हे जाईल मागं, तेव्हा आपली ताकद चेक होईल. तर टग ऑफ वॉर म्हणजे स्टिफनेस आहे. स्टिफनेस हे काय म्हणजे ताकद आहे. एक स्टेप समोर किंवा एक स्टेप मागं जाण्यासाठी किती ताकद लावा लागते त्याला तुम्ही काय म्हणता, स्टिफनेस. माहित आहे, एक स्टेप समोर म्हणजे झालं 1 युनिट ऑफ स्टेप. 1 युनिट ऑफ स्टेप झाला तुम्हाला किती ताकद लावा लागली हे लक्षात ठेवा. कधी पण लाईफ मध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिला तर हा माईक लक्षात राहायला पाहिजे. सरांना सांगितलं होतं फ्लेक्झिबिलिटी मध्ये काही नाही आहे, तुम्ही कोणत्याही डायरेक्शनने हे लावा फोर्स, ज्या ज्या डायरेक्शनने त्याचं डिफॉर्मेशन येईल तुम्हाला ते लिहावं लागते. पण स्टिफनेस म्हणजे होतं टग ऑफ वॉर. एक युनिट स्टेप समोर किंवा मागे जाण्यासाठी किती ताकद लावावी लागते, तर आपण स्टिफनेस मध्ये ताकदचा स्टडी आहे करत. आणि माहिती आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. म्हणजे काय झालं, आता स्टिफनेसच्या वेळेस तुमचा काय फक्त एक स्टेप समोर जाणं किंवा एक स्टेप मागे येणं हे गोष्ट लक्षात ठेवा. स्टिफनेस मध्ये ना तुम्ही रोटेट होत आहे ना तुम्ही साइड नाही जात, तुम्ही त्या गेम मध्ये एकदम शुअर आहे की मला त्या डायरेक्शननं हे लागेल फोर्स की ज्या डायरेक्शननं मी समोर जा. म्हणजे सांगायचं काय आहे, डिफॉर्मेशन हे फक्त एकाच डायरेक्शन होईल, ते म्हणजे एक तर व्हर्टिकल किंवा रोटेशन. कंपॅरिझन आहे मी करत या जागी. इथं बघा, या जागी फोर्स लावल्यावर तुमचा बीम कसा डिफ्लेक्ट झाला असा, म्हणजे या जागी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट पण झालं आणि स्लोप पण झाला. फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स हे स्टिफनेस पेक्षा 10 पट सोपं आहे, पण या जागी थोड्याशा चुका होऊन जाते. पण बघा फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्ही पाहताय या डायरेक्शननं फोर्स लावल्यावर हा बीम या प्रकारचा डिफ्लेक्ट झाला. पण जर तुम्ही आता जेव्हा आपण स्टार्ट केला स्टिफनेस मॅट्रिक्स मध्ये जे तुमचं होतं एम की तो व्हर्टिकली सिंक झाला पाहिजे, तो व्हर्टिकली सिंक होत आहे. बघा या स्लोप काय आहे 0. हे गोष्ट खूप लोक चुकवते. ठीक आहे, याला तुम्ही चुकवायचं नाही. फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्हाला काही घंटा घेणं नाही राहत की ते या डायरेक्शनने चाललं की या डायरेक्शन चाललं. 10 डायरेक्शनने जाईल तर तुम्ही 10 डायरेक्शनचे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. ठीक आहे, आपण तसं फक्त 2D केस स्टडी करतो. पण स्टिफनेस मध्ये तुम्ही ज्या डायरेक्शननं 1 युनिट केलं फक्त त्याच डायरेक्शननं ना आता हा समोर जाईल ना आता हा रोटेट होईल. जर तुम्हाला याला रोटेट करणं एकदम बेसिक पासून सांगत आहे मी, कारण तुम्हाला ताकद पाहिजे ना. आता हे पहा, आर्म रेसलिंग आहे ना, हे तुम्ही पाहिली. आर्म रेसलिंग मध्ये हे माहिती आहे काय राहते, एक हात झाला हा माझा, एक समजा हा झाला हात त्याचा. इथेही आम्हाला फक्त काय चेक आहे, फक्त म्हणजे करणं स्ट्रेंथ. आम्हाला फक्त काय चेक आहे, हे म्हणजे करणं स्ट्रेंथ चेक. स्ट्रेंथ चेक म्हणजे काय, ऐक इकडे बघा, इकडे आता मी दोघांमधला फरक सांगत आहे. 1 युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं, टग ऑफ वॉर. आता आपण या जागी बघूया 1 युनिट ऑफ रोटेशन. पहा आता या साइडनं इकडे बघा, आता वी नीड टू स्टडी द रोटेशन. आता बघा
हा झाला फिक्स, तो हे झाला फिक्स. आता याला फक्त काय स्ट्रेंथ चेक करणं, पूर्ण स्टिफनेस चेक करणं. स्टिफनेस चेक करण्यासाठी आता जसं आपण टग ऑफ वॉर मध्ये काय हे केलं यूज 1 युनिट ऑफ स्टेप. आता आपण या जागी यूज करत रोटेशन कर. रोटेशन आपण आता फक्त या हे इथं करत, म्हणजे या जागी ना मी समोर जात आहे ना मी मागे येत. ज्या जागी ज्याचा स्टडी आहे करणं त्या जागी त्याचा स्टडी करणार. टग ऑफ वॉर मध्ये समोर किंवा मागे जाईन रोप, आणि या टाईपच्या हे आर्म रेसलिंग मध्ये फक्त एका वेळी रोटेट होईल. ठीक आहे, थँक्यू. आता यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त स्टिफनेस तुम्ही दोघांना चेक केली. हे आपलं हे झालं टग ऑफ वॉर आणि आपलं हे झालं आर्म रेसलिंग. यामध्ये तुम्ही फक्त काय करत रोटेट आहे करत. हे गोष्ट खूप क्लिअर पाहिजे, या जागी खूप लोक चुकते. रोटेशनच्या वेळेस फक्त रोटेशन पाहायचं. रोटेशनच्या वेळेस डिफ्लेक्शन काय आहे 0, आणि डिफ्लेक्शनच्या वेळेस रोटेशन काय आहे हे 0. म्हणजे ज्या वेळेस टग ऑफ वॉर मध्ये 1 युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट झालं त्यावेळेस स्लोप का होता 0, आणि ज्या वेळेस आर्म रेसलिंग मध्ये 1 युनिट ऑफ रोटेशन झालं तर त्यावेळेस आपलं हे डिफ्लेक्शन काय आलं 0. पण स्टिफनेस मध्ये तसं नाही आहे. स्टिफनेस मध्ये तुम्ही फक्त काय पडत आली लवचिकता. ठीक आहे ना, काय फरक आहे पडत. मी याला व्हर्टिकल लोड लावला का तरी पण या दोन्ही कोऑर्डिनेटला काय झालं डिफॉर्मेशन आलं. मी याला मूवमेंट लावली का तरी पण त्या दोन्ही कोऑर्डिनेटला काय डिफॉर्मेशन येईल. स्टिफनेस मध्ये हे गोष्ट साफ क्लिअर पाहिजे. याला आपले स्टँडर्ड रेफरन्स बुक काय लिहितात, constraining the all coordinate except the coordinate where you want to perform the study. हे मी समोर सांगणार, पण हे आता एकदम आपली साधं लँग्वेज मध्ये समजलं पाहिजे. स्टिफनेस मध्ये बाकीचा संबंध नाही ठेवायचा. जो कोऑर्डिनेट दिलं त्या कोऑर्डिनेटचा स्टडी घ्यायचा करून. हे एकदम बेसिक सांगितलं, जे मे बी कोणी सांगणार नाही किंवा कोणाला समजणार पण नाही. टग ऑफ वॉर आणि आर्म रेसलिंग. टग ऑफ वॉर म्हणजे 1 युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, आर्म रेसलिंग म्हणजे 1 युनिट ऑफ रोटेशन. आता जो आपण समोर, ठीक आहे, हे तुम्हाला वाटते तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याला ना फोर्सचा स्टडी करणं आहे. ठीक आहे, बघा एक लक्षात ठेवा, पॉलिसी मध्ये काही म्हणजे पेन यूज नाही पाहिजे केला असं वाटते मला. डायरेक्ट फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुम्ही लिहून टाकायचे डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले पुटिंग P1 आणि M1. आणि आता स्टिफनेस म्हणजे जे तुम्ही या जागी फॉर्म्युले बघा ते डायरेक्ट तुम्ही लिहून टाकायचे, काही फरक नाही पडत. ठीक आहे, 30 सेकंदामध्ये राईट उत्तर सिलेक्ट करणं आहे. आता आपण या जागी काही बघू. ते 2 झाले केस. आता आपण या जागी थोडंसं समोर येऊ. थोडंसं फक्त माहिती पाहिजे बघा. आता एकदम लागल्यानंतर डोकं शांत ठेव. जर तसं तुम्हाला हे वाटत, जर तुम्हाला वाटतं की 1.5 तास झालं खूप झालं, तुम्ही थोडंसं स्टॉप करून 5-10 मिनिटांना पुन्हा याच पॉइंट पासून हा क्लास स्टार्ट करू शकता. ठीक आहे, आता आपण या जागी पाहून घेऊ. जर आता तुम्ही या जागी दिलाय 1 युनिट ऑफ डिफ्लेक्शन इन द डाउनवर्ड डायरेक्शन, समजले? 1 युनिट ऑफ डिफ्लेक्शन इन द डाउनवर्ड डायरेक्शन. आता या जागी पाहून घ्या, हे पाठांतराचे नाही आहे वगैरे गोष्ट. आता या जागी बघा, सिव्हिल मध्ये तुम्ही नेहमी वर्क करता स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर वर. तुम्हाला काय वाटते की जर आपल्या याच्या मधला आपल्या स्ट्रक्चर मधला बीम मध्ये का डिफॉर्मेशन स्लोप वगैरे नाही येत राहील का? ते पण राहतात, पण त्या जागी मुवमेंट प्रोड्यूस जाते होऊन. एक लक्षात ठेवा, हे मुवमेंट किंवा फोर्स जे पण प्रोड्यूस होते त्याचं रिझन राहते टू मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. जर ते डेव्हलप नाही झाले ना तर जो पॉइंट खाली सिंक झाला तो नेहमी खालीच राहील. जसं आता एक कॉमन मॅन सारखा विचार घ्या करून, इथं डायरेक्शन वगैरेचं काही जास्त लोड नाही घ्यायचं. ठीक आहे, हे बघा, हे काय झालं, डिफ्लेक्शन काय 1 युनिट स्लोप काय 0. इथं डायरेक्शन मध्ये खूप लोक कन्फ्यूज होऊन जाते. ठीक आहे, आता समजा तुम्ही या हे जागी पाहत इकडे,
बघा मी या पॉइंटवर सांगत, बाकी जर तुम्ही हे पाहिल समोर तर मग हे काय क्लॉकवाईज आहे जाता, तर तुम्ही यावर हे नका देऊ, फक्त हे करून फोकस फक्त यावर करा की ज्या वेळेस तुम्ही डिफ्लेक्शन पाहता त्यावेळेस तुम्ही फक्त डिफ्लेक्शन पाहायचे. याला रोटेशन नाव देतात ना, याला काय म्हणतात रोटेशन. मी सांगा एमपीएससी 2018 सेट ए पहिलाच प्रश्न होता, खूप लोकांना तो रॉंग असं केला. मी सांगन त्याचा काय तर लॉजिक असा सिंक झाल्यावर तुम्ही डायरेक्टली स्ट्रेट लाईन घ्यायची काढून आणि हे का त्याला डायरेक्शन ऑफ रोटेशन, याला रोटेशन म्हणतात किंवा याला स्लोप म्हणतात. ठीक आहे ना, याला रोटेशन किंवा स्लोप म्हणतात. मूवमेंट वेगळी आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर मेंटेन करायचा आहे. तो एंड सिंक झाला होता, एंड सिंक झाला होता, तिथं स्लोप आलं, तिथं डिफॉर्मेशन समजा राहिलं, जे पण आहे. आता तुमच्या स्ट्रक्चर मधलं काम काय की जो एंड खाली सिंक झाला तुम्हाला त्याला वरत घेऊन जायचं आहे, तर इथं डायरेक्शन पाठांतर नाही करायची. या जागी असा पेन ठेवायचा आणि मला सांगा याला वर कसं जाईल तुम्ही घेऊन डोकं लावायचं. जो एंड जाईल ना खाली याला तुम्ही वर घेऊन देईल असं. हे समजलं का? तुम्ही जेव्हा याला असं वर नेणार तेव्हाच हा पॉइंट या जागी जाणार. इथं मी फक्त म्हणजे जस्ट आता टाइम आहे त्यामुळे मी सांगून देतो, याला म्हणते सिंकिंग आणि याला म्हणते अप हिविंग. ठीक आहे, अप हिविंग झाल्यावर म्हणजे लोक कन्फ्यूज होऊन जातात. आता डायरेक्शन काय देऊ, काही नाही करायचं, कॉमन मॅन सारखा विचार. जर हा आपला पॉइंट वर झाला तर आपल्याला या पॉइंटला काय करणार खाली आणणार. इथं असं इथं असं हे ठेवतं पेन आणि याला असं खाली घ्यायचं होतं. पाठांतर करायची निरस नाही आहे, जो पॉइंट खाली गेला त्याला वर न्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही ती बघितलंय बरं ठीक आहे. मग सांगा याला तुम्ही हे नेलं वर सेम याही जागी तुम्ही असा हे ठेवता पॉइंट आणि ही याला काय आहे बेटा करणार या टाइपने नेणार. म्हणजे डायरेक्शन क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, पाठांतर करायची काहीच नीड नाही आहे. पण जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रोटेशन आणि मूवमेंटची डायरेक्शन हे नेहमी काय असते रिव्हर्स ऑफ ईच अदर. सगळेजण पाठ करून जाते की या जागी मूवमेंटची डायरेक्शन जे पण आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पण एमपीएससी 2018 मध्ये प्रश्न आला होता, जर फिक्स बीमचा एखादा एंड खाली डिफ्लेक्ट झाला तर तिथं डायरेक्शन ऑफ रोटेशन काय आहे. आणि खूप लोक यामध्ये ट्रॅप झाले, त्यांना वाटलं रोटेशन म्हणजे त्यांना ही डायरेक्शन विचारली आहे. हे रोटेशन नाही आहे, स्लोप म्हणजे काय असते रोटेशन. त्यामुळे तुम्हाला त्या जागी त्या प्रकारे करण्याचा तो पार्ट आहे मूवमेंट डिस्ट्रीब्युशनचा, तर तो मी त्या जागी घेईन. पण मी या जागी जस्ट सांगत आहे की तुम्ही डायरेक्शन कशी फिक्स केली पाहिजे. जो एंड ज्या प्रकारे जाईल तुम्ही त्याला त्या प्रकारे वर घ्यायचा. ठीक आहे, आणि बघा दोन्ही या जागची मूवमेंट सेम राहील. ठीक आहे, आता हे मूवमेंट डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे, पण मी तरी पण आता या जागी क्लिअर केलं असतं त्याला. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, जी मूवमेंट प्रोड्यूस होत आहे ती सेम कॅरी ओव्हर होणार. काही लोक पाठांतराचे राजा राहते, या जागी 10 आहे तर या जागी 5 येईल. ते केव्हा राहील लागेल ते मी तेही सांगतो, लागेल तर मी या जागी क्लिअरच टाकतो करून, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये काही लोड देणार. ठीक आहे, मी अजून ही केस पूर्ण नाही केली आहे, एकदम कॉमन मॅन सारखं मी सांगत की जो एंड जाईल खाली तुम्हाला त्याला वर न्यायचा आहे. पण ते राहते ना वेन फार एंड इज फिक्स कॅरियर फॅक्टर इज हाफ, ते केव्हा हाफ राहते आपण ते पाहून घेऊ. आता बघा इकडे सेम केस हा सेम आहे केस. इथं तुमचा एम आता काहीतरी वेगळा होता. तुम्ही आता जसं या जागी तुम्ही काय दिलं डिफॉर्मेशन 1, तुम्ही या जागी दिलं स्लोप इक्वल टू 1. इथं तुम्ही जबरदस्तीनं या जागी तुम्ही काय बेटा केलं, तुम्ही या फिक्स एंडला असं रोटेट केलं. ठीक आहे, आता बघा इकडे, आता तुम्ही या फिक्स एंडला या प्रकारे रोटेट केलं. आता या केस मध्ये काय होईल, म्हणजे तुम्ही
आपोआप रोटेट नाही ना केलं, तुम्ही असा तुमचा या जागी ठेवला, हात ठेवला आणि तुम्ही याला असं या साईडनं ओढलं होतं. हे कळत आहे काय? डायरेक्शन पार्ट करायची गरज नाही, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. सिंकिंगच्या केस मध्ये जो एंड तुम्हाला वर न्यायचा आहे तो वर नेला, जो खाली आणायचा आहे तो खाली आणला. हे डायरेक्शन मध्ये मी सांगणार. बेसिक आणि माहिती मार्क काय नाही येऊ शकत, आपले राहते बेसिकच राहते की आपण सगळे पार्ट घेऊ करून 20 आहे 20 आहे 3 आहे, पण ते काय नाही ते माहिती पाहिजे. दोन केस होते. इट इज द केस ऑफ आर्म रेसलिंग. आर्म रेसलिंग मध्ये हा 1 युनिट ऑफ रोटेशन काय येऊ शकला, डोकं लावायचं. हा 1 युनिट ऑफ रोटेशन काय येऊ शकला, कारण तुम्ही त्या डायरेक्शनने काय लावली आहे, मुवमेंट लावली आहे. पार्ट नाही करायचा. आर्म रेसलिंग मध्ये 1 युनिट ऑफ स्लोप काय येऊ शकला, कारण तुम्ही त्या डायरेक्शनने काय लावली आहे, मुवमेंट लावली आहे. ठीक आहे. आता हे काहीतरी मुवमेंट आहे. शब्दामध्ये खेळ सगळा. इथं तुमचा पर्पस काय होता, इथं पर्पस तुमचा हा होता की हा एंड मला खाली सिंक करणं. इथं तुमचा पर्पस मुवमेंट नव्हताच, पण ते मुवमेंट प्रोड्यूस झाली. आता मी या जागी लिहितो, इथं तुम्हाला सिंक करायचं होतं पण मुवमेंट प्रोड्यूस झाली. प्रोड्यूस मुवमेंट, प्रोड्यूस मुवमेंट. फरक समजत आहे का? तुम्ही स्वतःहून मुवमेंट लावली, ते स्ट्रक्चरला स्वतः डेव्हलप केली. तुम्ही तर फक्त इथे याला खाली सिंक केलं आणि साधी गोष्ट आहे, याला खाली सिंक करत आहे तर हे आपोआप तर सिंक नाही झालं. जर मला हा बल्ब खाली घ्यायचा आहे तर मला इथं फोर्स कसा लावावा लागेल रे खाली. हे साधी गोष्ट आहे, पाठांतराची काही नीडच नाहीये. मला जर समजा या एंडला खाली घ्यायचा आहे तर मी खाली लावल फोर्स, तर मला याला असं रोटेट करणं, तर मग मी याला अशी मुवमेंट लावून प्रोड्यूस मुवमेंट सेम कॅरी ओव्हर होत असते. सेम जे तुम्ही शिकले ना किंवा ते होते 10चं होते 5 होते 4चं होते 2. पर्पस बघा, इथं तुम्ही हा एंड खाली सिंक केला फक्त, त्यामुळे मुवमेंट प्रोड्यूस झाली. तर प्रोड्यूस मुवमेंट सेम कॅरी ओव्हर होणार. आणि हे मुवमेंट प्रोड्यूस आहे की तुम्ही स्वतः लावले, हे स्वतः लावलेली आहे मुवमेंट आर्म रेसलिंग मध्ये. याला म्हणते अप्लाइड मुवमेंट. याला काय म्हणते, अप्लाइड मुवमेंट हाफ कॅरी ओव्हर होते. इथं खूप लोक चुकून जातात. इथं तुम्ही सिंक केल्यामुळे मुवमेंट प्रोड्यूस झाली, तर ते सेम कॅरी ओव्हर होणार. तुम्ही इथं स्वतःहून मुवमेंट लावली तर मग ते हाफ कॅरी ओव्हर होणार. आणि कॅरी ओव्हरची डायरेक्शन नेहमी हे सेम राहते. हे मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मध्ये हे समजू. टॉस हा एवढा सोपा पार्ट आहे, जो तुम्ही एक वेळा प्रॉपरली समजला ना तर 10 बुक रीड करायची नीडच नाही पडत. ठीक आहे. प्रोड्यूस मुवमेंट सेम राहील, अप्लाइड मुवमेंट काय राहील, हाफ. आता आपण या दोन्ही केस सेपरेटली पाहूया. बरं, एक तरी मी आता तुम्हाला या जागी सांगून देतो. बघा इकडे या केसवर या पुन्हा. पर्पज होता एंड खाली ओढणं, खाली ओढून घेतला. पण स्ट्रक्चर काय करा, त्याची स्टॅबिलिटी मेंटेन करा, त्याला वर नेणार आणि हे चूक नाही घ्यायचं करून. हे याचे हाफ प्रोड्यूस मुवमेंट काय सेम कॅरी ओव्हर. त्याची काय मॅग्निट्यूड आहे ते आपण मग पाहू. पण एक माहिती आहे मला की प्रत्येक स्ट्रक्चरला काहीतरी गोष्टी सॅटिस्फाईड कर लागतात. समेशन Fx, समेशन Fy वगैरे काहीतरी. यावर तर लोडिंग नाहीये. जर हा 10 खाली चाललाय तर या साइडनं 10 पुन्हा खाली जाईल की वर जाईल. आता हा बेसिक पार्ट आहे खूप. प्रत्येक स्ट्रक्चरला समेशन Fx0, समेशन Fy0, समेशन M0 हे सॅटिस्फाईड करायला लागते. खाली जर मी याला 10 लावला तर हा पण काहीतरी आता हा वर जाणार. कळत आहे का? जर हा 10 खाली आहे तर हा 10 वर जाणार. आता या जागी पहा, या जागी काय डायरेक्शन राहील ते तुम्ही जज करा किंवा मी मे बी समोर सांगणार. तुम्ही आता या क्षणाला ट्राय करा. लागेल तर तुम्ही थोडासा स्टॉप करता पाहता
की या दोन्ही एंडवर रिएक्शनची डायरेक्शन काय राहणार. ठीक आहे, ते मी जेव्हा समोर सांगणार तेव्हा सांगणार, पण पाहता तुम्ही किंवा तुम्ही काय शिकू शकले. आता आपण ही वाली केस घेऊ डिटेल मध्ये. ठीक आहे, अप्लाइड मुवमेंट हाफ होणार, प्रोड्यूस मुवमेंट फुल होणार. हे कोणत्या बुक मध्ये सांगितलं राहत नाही, फक्त धडा फॉर्म्युले पार्ट करून घेत ना. 6CI/L², 6CI/L³ 20I/L³ लागून जाते. ठीक आहे, आता आपण घेऊ फिक्स बीम ची केस. फिक्स बीम. ठीक आहे, बघा इकडे एकदम ग्रीन पेन चला है तो क्लियर नहीं आता ना. चल नहीं देख, आता पहा इकडे एकदम मोठी डायग्राम काढतो, काही लोड नाही घ्यायचं. एकदम आपण 4-5 केस करू डिस्कस, काही जोरदार वालं काम नाहीये. ठीक आहे, कॉमन मॅन सारखं. पाहिजे आता डोकं लावायचं. फिक्स बीम आहे, 1 युनिट ऑफ सिंकिंग द्यायचं. हे लागेल तर एवढं मोठे मी ड्रॉप नाही करत, एकदम लहानशा ड्रॉप. फिक्स बीम. ठीक आहे, हा वाला का एकदम फिक्स बीम आहे. पहा तिकडे माझा पर्पज होता याला 1 युनिट न खाली ओढणं. पण जर मला याला समजा 1 युनिट न खाली ओढायचं आहे तर हा फोर्स मला खाली लावा लागेल. यस, मला हा फोर्स का जाईल खाली लावा लागेल. मी हा लावलाय आणि हे प्रोड्यूस झालाय. खूप लहानशा गोष्टी आपण समजत नाही आपल्याला. ठीक आहे, आता पहा इकडे मी मगाशी सांगितलं. आता हा आला खाली, आपल्याला याला काय करायचं आहे, वर न्यायचं आहे. असं याला आपण नेलं वर. प्रोड्यूस मुवमेंट जशी आहे तशीच इकडे जाणार. सेम 10 आहे तर 10 येईल. अप्लाइड मुवमेंट नाही आहे, ही प्रोड्यूस मुवमेंट आहे. ते काय मी त्याचं रिझन सांगा. याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. आता ते माहिती आहे हा स्लोप डिफ्लेक्शनचा आहे. ऍक्च्युअली कन्सेप्ट ते 4EI + 2EI वगैरे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, तुम्ही जस्ट 10th क्लास पास आहे, माहिती पाहिजे. या मुवमेंटचं राहील 6EI Δ/L² राहते, पण मी फक्त आहे इथं 6EI/L² लिहित. हे काय मी तुम्हाला हे समोर सांगा. ठीक आहे ना, हे काय 6EI Δ/L² असते मुवमेंट. हे काय याची बेटा, हे मुवमेंट आहे. 6 या जागी मी हे सांगत आहे, याला मी समोर सांगणार नाही. बघा स्टिफनेस इक्वल टू काय, P/Δ M/Δ M/θ काही लिहा. जर मी याला M/Δ लिहिलं, जर मी या डेल्टाला या साइडनं घेऊन आलं तर हे डायरेक्ट काय बनते, हे स्टिफनेस कोएफिशिएंट. हे लक्षात ठेवा. जसं तुम्ही फ्लेक्सिबिलिटी मध्ये डायरेक्ट P1 M1 टाकलं ना, तसं तुम्ही डायरेक्ट या जागी डिफ्लेक्शन 1 टाकून द्यायचं. ठीक आहे, या जागी काय बेटा करणार, डिफ्लेक्शन 1 म्हणजे काय झालं, स्टिफनेस झालं. K = जे समजा